एप्रिलमध्ये बार्शीतील सर्वात मोठं मैदान आत्ताच बुक करून ठेवा. ते लागेल आपल्याला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 57,000चं मताधिक्य मिळालं आहे. म्हणजे हे सगळे लोक येणार आहेत. मोठा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे, कारण तुमचे नेते राजेभाऊ राऊत आमदार झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांना साजरा करायचा आहे. आणि हो, ह्या सगळ्या कार्यक्रमाचा खर्च मी स्वतः करणार आहे. असं कोण म्हणालं? तर राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील. बार्शी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि मार्केट कमिटी याच्यामध्ये माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी एक हाती दणदणीत विजय मिळवला आहे. निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. याचवेळी चंद्रकांत दादा पाटलांनी हे वक्तव्य केलं. चंद्रकांत दादांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला. यानंतर या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी भाषणाच्या शेवटी हे विधान केलं आणि हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ व्यक्ती तर आहेतच, पण संघ आणि भाजपामध्ये देखील त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यामुळे त्यांनी केलेलं हे सूचक विधान म्हणजे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचा ग्रीन सिग्नल आहे असंच समजावं लागेल. एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातून 3 नावांची जोरदार चर्चा होते. एक म्हणजे राजेंद्र राऊत, दुसरे पंढरपूरचे प्रशांत परिचारक आणि तिसरं नाव आहे दिलीप माने. आता या तिन्ही नावांमध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. राजेंद्र राऊत यांनी सलग झालेल्या मार्केट कमिटी, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयाची हॅट्रिक केली आहे. विरोधकांचा सुफळा साफ केलाय. याचमध्ये मार्केट कमिटी आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी मिळवलेला हा जो धडाकेबाज विजय होता, याच्यासाठी विरोधकांनी निवडणुकीसाठी एक वेगळी रणनीती आखलेली होती. आमदार दिलीप सोपल यांनी राऊतांची ही विजयी घोडदौड रोखण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलेला होता. पण राजेंद्र राऊत यांच्या यंत्रणेमुळे हा सगळा डाव उलटून पडला आणि राजेंद्र राऊत यांची हॅट्रिक झाली. पण राजेंद्र राऊत यांनी असा काही तिसरा मास्टर स्ट्रोक मारलेला होता की ज्याच्यामुळं सगळ्या राज्यात त्याची चर्चा झाली. झेडपीच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 म्हणजे सर्वच्या सर्व जागा भाजपाने जिंकल्या आणि याच विजयामुळे बहुतेक त्यांचं नाव विधान परिषदेसाठी पुढे आलेलं दिसतंय. आणि याच रेसमधलं जे दुसरं नाव आहे पंढरपूरचे प्रशांत परिचारक. प्रशांत परिचारक यांचा नगरपालिका आणि झेडपी निवडणुकीतील परफॉर्मन्स काही चांगला राहिलेला दिसत नाहीये. नगरपालिका आणि पंचायत समिती ही त्यांना आपल्याकडे राखता आलेली नाहीये. वादग्रस्त विधाने करून याआधी त्यांनी पक्षाची नाराजी ओढलेली आपल्याला दिसत आहे. दिलीप माने यांच्या नावाचा विचार होण्याची ही शक्यता आता दिसत नाहीये. त्यामुळे आता एकमेव राजेंद्र राऊत हेच नाव सध्या समोर येत असल्याने चंद्रकांत पाटलांनी जाहीरपणे सूचक विधान करून टाकलेलं आहे. विधानसभेत काही गैरसमजुतीमुळे त्यांचा निसटता पराभव झालाय हे स्वतः राजेंद्र राऊत यांनी एका कार्यक्रमात मान्य केलेलं आहे. निवडणुकीत झालेला हाच पराभव त्यांच्या जिवारी लागला आणि नंतर त्यांनी त्यांच्या यंत्रणेचा आणि त्यांच्या रणनीतीचा वापर करून त्यांनी विजयश्री खिचून आणला. चंद्रकांत पाटलांनी याच जाहीर कार्यक्रमात आपण राजेंद्र राऊत यांच्या कामावर खूप खुश आहोत असं त्यांनी स्वतःहून बोलून दाखवलं आणि याच दरम्यान आपल्या हातातील घड्याळ काढून राजेंद्र राऊत यांच्या हातात ते घड्याळ बांधलं आणि त्यांचं स्थान पक्षात किती मोठं आहे हे अधोरेखित केलं. राजेंद्र राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे संबंध आहेत हे या घडामोडीत खूप महत्वाचं ठरणार आहे. सुरुवातीपासून मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे आमदार म्हणून राजेंद्र राऊत यांची ओळख आहे. फडणवीस हे तर राजेंद्र राऊतांचे बेअरर चेक आहेत असं म्हणतात. राजेंद्र राऊत यांनी बार्शीत अनेक विकास योजना आणल्या आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा नेहमी त्यांच्यासाठी ग्रीन सिग्नल राहिलेला आहे हे अनेक कार्यक्रमातून बोलताना दिसतं. याचवरून हे दिसतंय की याच कामाची पावती म्हणून त्यांना विधान परिषदेचा ग्रीन सिग्नल भेटणार आहे की काय अशी चर्चा आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत हे या विधान परिषदेची लॉटरी स्वीकारतील की विधानसभेसाठी ते पुन्हा मैदानात राऊत विरुद्ध सोपल हा सामना करण्यासाठी मैदानात उतरतील? तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.